नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या फूड टूबर्स बाय लक्ष्मी या चॅनलवर। आजचा आपला व्हिडिओ हा एक प्रोडक्ट रिव्ह्यूवर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर वापरून 5 भन्नाट प्रकारची रेसिपीज बनवून दाखवणार आहे। पण या सगळ्या रेसिपीज खरंच या एका किटलमध्ये बनतात का आणि त्या कशा बनवायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। अतिशय उपयोगी प्रोडक्ट आहे। चला तर सुरुवात करूया। किचन मधला माझा हा नवा साथीदार आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर। हा एक परफेक्ट मल्टीपर्पज केटल आहे। हॉस्टेल स्टुडंट, बॅचलर साठी आणि ऑफिस, प्रवास आणि घरातील छोट्या मोठ्या स्वयंपाकासाठी खूपच उपयोगी आहे। यासोबत मिळतो अतिशय सुंदर असा ट्रान्सपरंट ग्लास लिड विथ हँडल। यानंतर आहे स्टेनलेस स्टीलचा स्टीमिंग पॉट। यामध्ये भाज्या, मोमोज, डम्पलिंग वाफवण्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे। यानंतर एक प्लास्टिक मोल्ड आहे। यामध्ये केक, ढोकळा, इडली यासारखे पदार्थ सहज बनवता येतात। हा मोल्ड वापरताना रॅकवर ठेवूनच वापरायचा। यानंतर आहे स्टेनलेस स्टीलचा ग्रिल रॅक। यामध्ये चिकन सारखे पदार्थ तुम्ही ग्रिल करू शकता। परफेक्ट अंडी उकडण्यासाठी एक बॉइलिंग रॅक विथ हँडल असल्यामुळे हे इझी टू यूज आहे। याची हीट रेजिस्टंट डबल लेयर बॉडी असल्यामुळे वापरण्यास सुरक्षित, त्यामुळे एकाच वेळी अन्न शिजवणे आणि स्टीम करणे सहज शक्य होते। हा 1.2 लिटरचा स्टेनलेस स्टील मल्टी कुक केटल आहे। यामध्ये पाणी उकळणं, चहा, कॉफी, वाफेवर शिजवणं, सूप, करी, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, ओट्स, अंडी उकळणं आणि भाज्या स्टीम करणं आणि हलका स्वयंपाक करण्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे। 600 वोल्ट पॉवर असल्यामुळे पदार्थ यामध्ये लवकर शिजतात। पदार्थ परतण्यासाठी तळाला थोडं तेल किंवा बटर लावा, म्हणजे पदार्थ यामध्ये चिकटणार नाही। डीप फ्राईंग करायचं नाही, कारण ही केटल डीप फ्राईंगसाठी बनवलेली नाही। चहा, सूप, करी, घट्ट ग्रेव्ही किंवा सॉस बनवताना सतत ढवळत राहा, नाहीतर पदार्थ करपू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना नेहमी पुरेसं पाणी किंवा द्रव पदार्थ यामध्ये असू द्या, नाहीतर पूर्णपणे आटल्यास ड्राय हीट सेन्सरमुळे केटल आपोआप बंद होऊ शकते। 360 डिग्री डिटॅचेबल पॉवर बेस ॲडजस्टेबल टेम्परेचर कंट्रोल असल्यामुळे वापरायला अतिशय सोपा आहे। तर तुम्ही पाहिलंच अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर सोबत एवढे सारे हे अटॅचमेंट आपल्याला भेटतात। या केटलला पॉवर ऑन आणि ऑफ करण्याचं सुद्धा बटन दिलेलं आहे। चला तर या किटलमध्ये आपण रेसिपी बनवूया। अंडी उकडणं तर एकदम सोपं आहे। एक बॉइलिंग रॅकवर या पद्धतीने अशी ही अंडी ठेवायची आहेत। अंडी उकडण्यासाठी सगळ्यात आधी केटलमध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे। यानंतर यामध्ये ठेवूया स्टील ग्रिल रॅक। यानंतर हे रॅक अंडीचं यामध्ये ठेवायचं आहे। डबल लेयर स्टेनलेस स्टील कुकिंग पॉट असल्यामुळे इथे मी सलाडसाठी भाज्या सुद्धा वाफवून घेणार आहे। यानंतर पॉवर ऑन करायचा आहे आणि या भाज्या आणि अंडी वाफवून घ्यायची आहे। काही मिनिटं शिजल्यानंतर पॉवर ऑफ करायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती कमी वेळेत भाज्या या आपल्या शिजलेल्या आहेत। सलाडसाठी ही भाजी आहे मिक्स, ती आपण वापरू शकतो। एकाच वेळी आपली दोन्ही कामं झाल्यामुळे वेळ आणि विजेची सुद्धा बचत झाली। अंडी सुद्धा छान अशी उकडलेली आहेत। थंड करायची आणि त्यानंतर अशी सोलून घ्यायची। पाहू शकता याची सालं किती झटपट निघतायत, याचा अर्थ अंडी आपली एकदम परफेक्ट उकडलेली आहे। अंडीचे मी असे लहान काप करून घेतले आहेत, असेच ही खाऊ शकतो। मोल्डमध्ये केक बनवणार आहे, यासाठी मोल्डला तूप लावून घ्यायचं आहे। यानंतर केकचं बॅटर आहे ते यामध्ये घालायचं। थोडेसे यावर चॉको चिप्स घातलेले आहेत। यानंतर ॲल्युमिनियम फॉईलने असं हे पॅक करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये पाणी जाणार नाही। आता केक बॉईल करण्यापूर्वी सुद्धा यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे। ग्रिल रॅक ठेवायची आहे, केकचा मोल्ड ठेवायचा आहे, लीड लावायचा आहे। पॉवर ऑन करून हा केक आपण आता वाफवून घेऊया। मस्त काही मिनिटात केक सुद्धा वाफवून झालाय। थंड झाल्यावर ॲल्युमिनियम फॉईल काढलाय। मस्त असा स्पॉन्जी फ्लफी आपला केक सुद्धा तयार झालेला आहे की नाही मजेदार गोष्ट। लहान मुलांसाठी तुम्ही झटपट असा हा केक बनवू शकता। छोटी मोठी भूक लागली की मॅगी सुद्धा काही मिनिटातच परफेक्ट तयार होते। यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे, मॅगी मसाला आणि मॅगी घालायचं आहे। लीड लावून आपल्याला पॉवर ऑन करून ही मॅगी सुद्धा शिजवून घ्यायची आहे। काही मिनिटातच छोट्या मोठ्या भुकेसाठी आपली ही झटपट बनणारी मॅगी सुद्धा या केटलमध्ये तयार झाली आहे। प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात याशिवाय अपूर्णच। किटलमध्ये पाणी घालायचं आहे। आपण चहा बनवतोय किटलमध्ये, तर साखर चहा पावडर घातली आहे। लीड लावून पॉवर ऑन करून चहा बनवून घ्यायची आहे की नाही मॅजिक। किटलमध्ये फक्त पाणीच नाही तर चहा सुद्धा बनवता येते। दूध घातलाय, चहा उकळून घ्यायचा आणि त्यानंतर हे बघा मस्त असा सकाळच्या दिवसाची सुरुवात, चहा सुद्धा आपला रेडी। एकच प्रोडक्ट आणि उपयोग अनेक।
स्वयंपाक झाल्यावर किटल स्वच्छ करणं सुद्धा तितकं सोपं आहे. किटल स्वच्छ करण्यासाठी सिंकमध्ये नेऊ नका, ती किचनच्या प्लॅटफॉर्मवरच ठेवा. बाटलीच्या मदतीने यामध्ये पाणी भरा आणि गरज असेल तर यामध्ये काही थेंब डिशवॉश लिक्विडचं घाला आणि हाताने असं चोळून घ्या. हट्टी डागांसाठी मऊ स्पंजने किंवा हाताने आतील भागाला स्वच्छ करा. यानंतर यामधलं घाणेरडं पाणी ओतून टाका. परत पाणी घालून मी हे धुतलेलं आहे. त्यानंतर कोरड्या कपड्याने या पद्धतीने एकदम व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या. पाहिलं किती वापरणं आणि स्वच्छ करणं सोपं आहे. किटल कधीही थेट वाहत्या नळाखाली धुवू नका, यामुळे आतील इलेक्ट्रिक भाग खराब होऊ शकतो. यावरचे डाग काढण्यासाठी 50% पाणी आणि 50% व्हाईट व्हिनेगर याचं मिश्रण केटलमध्ये उकळा. 15 मिनिटं राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने केटल धुवून टाका. केटलचा खालचा इलेक्ट्रिक बेस आहे जो 360 पॉवर बेसला जोडलेला आहे. ओला होणार नाही याची विशेष काळजी घ्या. बाकीचे मिळणारे अटॅचमेंट फक्त मऊ स्पंज किंवा सौम्य डिशवॉश लिक्विडने स्वच्छ करून धुवून घ्या. हे पहा, जास्त मेहनत न करता आपले बाकीचे अटॅचमेंट सुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहेत. एक केटल आहे आणि याचे एवढे सारे फायदे आहेत. किती आपण अन्नपदार्थ हे बघा बनवून घेऊ शकतो. इतकं उपयोगी प्रोडक्ट आहे तर तुम्ही वाट कसली बघताय? आजच अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर घरी आणा आणि रोजचा स्वयंपाक झटपट, सोपा आणि स्मार्ट बनवा. तुम्हाला जर हे अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर प्रोडक्ट हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता.